नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण हे बघा, आम्हाला रिठ्या मिळाल्या। रिठ्यापासून काय उपयोग होतो ते तुम्हाला मी सांगते। तर आता ह्या रिठ्या आहेत ना, आपण फोडून घेऊ। हे बघा, अशा फोडून घ्यायच्या, बी बाजूला काढायचं। अशी बी बाजूला काढायची, चांगले सुकवून घ्यायच्या। सोलून झाल्यात। आता आपण याची पावडर करून घेऊ। हे बघा, ह्या बिया वेगळ्या केल्या। आता आपण याची पावडर करून घेऊ मिक्सरच्या भांड्यात। हे बघा, आपली पावडर झाली। आता आपण याच्यात काढू, पाहिजे तर चाळून घ्या। हे बघा, आपली रिठ्यांची पावडर झाली। आता आपण यामध्ये एवढीच पावडर, शिकेखाई आम्हाला मिळाली नाही म्हणून आम्ही शिल्केशा शिकेखाई घेतली। तर आता ती पावडर मिक्स करू आपण त्यामध्ये। हे बघा, आता ही पावडर अशी भरून ठेवायची। हे बघा, आता ही पावडर बनवली। आता आपल्याला तुम्हाला ज्या वेळेस केस धुवायचेत ना, त्यावेळेस थोडंसं आपण हे कोरपड घ्यायची, पाणी उकळायला ठेवायचं आणि कोरपड घ्यायची। तुम्हाला कोणत्याही शॅम्पूची गरज पडणार नाही, यानेच केस धुवायचे, छान निघतात, लांब पण होतात। ही जी पावडर आपण आता केली आहे, रिठा आणि शिकाकाई मिळून, आणि आपण ही जी पाणी उकळून हे सगळे साहित्य टाकतोय, हे एकदा तुम्ही करून बघा। ह्यानी काय होईल की तुमचा जो डॅन्ड्रफ आहे तो डॅन्ड्रफची निघून जाईल आणि तुमची जी केस गळती आहे ती बऱ्यापैकी थांबते। आता कोरपड टाकली आपण, त्यातच आपण आता कढीपत्ता टाकू, पाणी चांगलं उकळून द्यायचं। आता कलोंजी टाकू, जास्वंदीचे फुलं, जास्वंदीचे पानं, जवस आणि मेथीचे दाणे। आता हे पाणी आपण चांगलं आटवून देऊया थोडं, आणि मग ह्याच्यामध्ये आता 1 चमचा रिठा आणि शिकाकाईची जी पावडर आहे ती टाकूया। हे बघा, हे चांगलं उकळून घ्यायचं। तुम्हाला कोणत्याही शॅम्पूची गरज पडणार नाही, ताजं घ्यायचं। ही पावडर करून ठेवायची, कारण पाण्यात केलं तर खराब व्हायची शक्यता असते, म्हणून आता आपण अशी करून ठेवली। आता तुम्हाला ज्या वेळेस केस धुवायचे आहेत, आठवड्यातून एकदा दोनदा, त्यावेळेस तुम्ही असं हे ताजे पाणी घ्यायची आणि थोडंसं आटून द्यायचं, ते गाळून द्यायचं आणि त्याने केस धुवायचं। खूप म्हणजे ते रिझल्ट छान आहे, कोंडा पण होत नाही आणि डोक्यातला कोंडा, खाज सगळं जातं। बघा, असं लोखंडाच्याच कढईत उकळायचं, चांगलं थोडंसं अर्ध आटून द्यायचं। हे कोरपड हे चांगलं शिजून घ्यायचं आणि तोपर्यंत मी हे बघा, एकीकडे पाणी उकळायला ठेवलंय, त्याच्यात रिठ्या टाकल्या। त्या आता आपण ना हे देव धुवून दाखवते तुम्हाला। त्या देव पण छान निघतात तुमचे, चांदी, सोनं, ते पण हे बघा, मी इकडं ते हे पण भिजत घातलंय, पैंजण आणि सोन्याचं पण भिजत घातलंय। तुम्हाला आता थोड्या वेळ भिजून द्यायचं, 15 मिनटं, आणि मग धुवून दाखवते तुम्हाला। हे बघा, आता असे देव आहे ना, तर हे तांब्याचं, हे बघा इकडून हे आता मी भिजत ठेवलंय। तुम्हाला आता असं चोळून मी 15 मिनटात भिजून मग दाखवते देव कसे निघतात। 15 मिनटं झाले, असं रिठ्यांनी चोळू घ्यायचं, मागून पुढून देव चांगले असे रिठे आहे ना, त्याने असं चोळायचं। हे बघा किती छान निघतात। थोडा वेळ भिजून द्यायचं, गरम पाणी करायचं, गरम पाण्यात भिजवले ना, हे बघा मी आता धुवून दाखवते तुम्हाला।
हे बघा कपड्याने चांगले असे पुसून घ्यायचे. बघा किती स्वच्छ निघाले. देव धुवून झालेत. आता मी तुम्हाला सोनं आणि चांदी पण धुवून दाखवते. हे बघा किती हे पाणी मी भिजत ठेवलं होतं. हे पैंजण हे बघा किती खराब पाणी निघाले. काळं काळं पाणी निघाले काल. हे बघा रिठ्या पण आहे त्याच्यात आणि मंगळसूत्र आणि हे भिजत ठेवले. तर त्याचं पण बघा मी तुम्हाला दाखवते. हे बघा असं पाणी घ्यायचं, असं चोळून चांगलं धुवायचं. हे असं रिठ्याने चांगलं चोळायचं. चांगला फेस पण होतो आणि चांगला मळ असेल ना तो ते पण निघून जातं. हे बघा किती चमकतंय छान. हा मी पायातले पैंजण पण आहे त्याला पण हे बघा असं चोळायचं चांगलं. हे बघा फेस होतो चांगला असं चोळून चोळून. हे बघा लगेच पांढरं निघते. तुम्हाला उजाळायला जायची सोनाराकडे गरज पण नाही पडणार. रिठ्या काढून घेतल्या. बघा किती खराब पाणी निघले. काळं काळं पाणी निघलंय पण. हे बघा मी पैंजण पण धुतले, हे पण धुतले. हे बघा किती चमकते छान निघतात. थोडा वेळ भिजत ठेवायचं गरम पाण्यात. गरम पाणी करून आणि चोळून काढायचं. मस्त निघतात आणि देव तर खूपच छान निघतात. हे बघा तुम्हाला थंड झालंय. आता आपण गाळून घेऊ. ताजं ताजं करायचं आणि केस धुवायचे लगेच. पावडर करून ठेवली ना जास्त म्हणजे आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा थोडंसं असं करून हे बघा पाणी त्याच्यात धुवायचं चांगलं. केस छान निघतात. केस पण कोंडा होत नाही, डोक्यात खाज येत नाही, केस गळायची कमी होतात. कसं पुळून पुळून घ्यायचं आहे बघा फेस होतो त्याचा. केस काळे पण होतात त्याने. शॅम्पू पण टाकावं लागत नाही. हां हे बघा आमच्या बाबूला मी लावून दाखवते. अरे ओलं नाहीये ओलं टाक. थांब ग उडतंय त्याला. बघा आमच्या बाबूचे केस धुतेत आणि मी. थंड थंड वाटतं ना. हा आमच्या इथं झाड आहे त्याच्यामुळं त्या झाडाच्या आम्ही गोळा करून आणल्या आणि करून बघितलंय. असं शॅम्पू पण करता येतो पण शॅम्पू करण्यापेक्षा ताजं ताजं कधी केलेलं चांगलं. आणि तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. बाय बाय.